पहलगाम हल्ल्याची घटना चीड आणणारी आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले। मास्टरमाइंडला शोधून कारवाई करण्यात येईल। 4 पर्यटकांचं पार्थिव मुंबईत येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। सोबतच 2 पर्यटकांचं पार्थिव पुण्यात येणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली। अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी व्यवस्थापन केले जाते। पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं फडणवीसांनी म्हटले। मुंबईतली जबाबदारी शेलार आणि लोढा यांच्याकडे तर माधुरी मिसाळ यांच्याकडे पुण्याची जबाबदारी। मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। 4 पार्थिव 2 वेगवेगळ्या विमानाने मुंबईमध्ये येणार आहेत। 2 पार्थिव हे पुण्यामध्ये येणार आहेत। मुंबईमध्ये आशिष शेलारजी आणि मंगलप्रभात लोढाजी हे 2 मंत्री एअरपोर्टवर सगळ्या व्यवस्था पाहत आहेत। पुण्यामध्ये मुरली मोहोळजी जे केंद्रीय मंत्री आहेत ते स्वतः लक्ष घालत आहेत आणि माधुरीताई मिसाळ या एअरपोर्टवर उपस्थित राहतील आणि त्याचं सगळं कोऑर्डिनेशन करतील। याच्या व्यतिरिक्त आपले जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन हे स्वतः श्रीनगरला पोहोचत आहेत। तिथे जाऊन जे आपले पर्यटक तिथे आहेत त्यांचं कोऑर्डिनेशन आपण करतोय। दुर्दैवाने जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना आपण 5 लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी देत असतो। अर्थात पैशाने कोणाचंही जीवन परत येऊ शकत नाही, पण एक आधार म्हणून आपण ते देतो। त्यामुळे तशा प्रकारे ती मदत देखील या ठिकाणी करण्यात येईल आणि जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करतो। मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो। शिंदे साहेब, अजितदादा हे देखील त्यांच्या परीनं पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत आणि आपल्या राज्यातल्या पर्यटकांना अतिशय सुरक्षिततेनं इथे परत आणणं याला आता आम्ही प्रायोरिटी दिलेली आहे।